तर हरे कृष्णा, शुभ सकाळ सर्वांना. तुम्ही जेव्हा मी सकाळी इथं मॉर्निंग वॉकला येते किंवा घरात असतो तेव्हा ते मला नेहमी लोक विचारतात दुकानामध्ये पण की तुम्ही हे सारखं हरिनाम का घेतात किंवा 16 माळा का करतात. तर मी त्यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवते की हरिनाम का घ्यायचं, हरिनाम काय घ्यायचं. तर श्रीमद भागवतममध्ये सांगण्यात आलेले आहे की आपल्याला जर या भवसागरातून पार व्हायचं आहे तर तुम्ही या ज्या भवसागरात पडलेल्या आहेत इथं कदाचित पाण्याचं घुसळलं तर पाण्यामधनं लोणी निघेल, मातीला जर निचोडलं म्हणजे माती जर पिळून काढली तर त्यामधनं तेल निघेल. पण ह्या भवसागरातून जर तुम्हाला पार व्हायचं आहे तर आपल्याला फक्त हरेर नाम हरेर नामेव केवलम कलेव नास्ते व गतिरन्यथा. जर तुम्हाला या भवसागरातून 84 लक्ष युनीच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर फक्त हरिनामच घ्यावं लागेल. पुन्हा त्याला कोणताही उपाय नाही. कलेव नास्ते व गतिरन्यथा. तुम्हाला जर या कलियुगाचा याला फाईट करायची असेल आणि आपली सुटका करून घ्यायची असेल, जशी आजामेळची झाली श्रीमद भागवतममध्ये की तो खूप पापी आणि वेश्येच्या नादी लागलेला ब्राह्मण होता, तरी पण त्याचा उद्धार झाला. आणि त्याला जेव्हा त्याच्या घरी साधू संत आले त्यांनी सांगितलं का तुझ्या मुलाचं नारायण ठेव. आणि अंते नारायण स्मृती जेव्हा यमदूत आले त्यावेळेस त्यांनी नारायण मला वाचव तर त्यावेळेस त्यांनी मुलाचं नाव नारायण म्हणून घेतलं आणि भगवंतांनी त्याचा उद्धार केला. आणि तेव्हा दूतांनी सांगितलं की भगवंता त्याने तुझं नाव नाही घेतलं. तेव्हा भगवंत म्हणाले नाही, येणं कारणाने त्याने माझं नाव घेतलं. तर तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि 24 तास काहीही नाम घ्या पण भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे. या दृष्टीने करा. आपल्याला ह्या कलियुगातून जर सुटका करून घ्यायची असेल, कारण ही दुःखालय आहे, इथे सुख कोणत्याही प्रकारचं नाही. इथं जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना शोधू न पाहे. तर भगवंत सांगतात तुला जर या 84 लक्ष युनीतून सुटका करायची असेल तर फक्त माझं नाव घे, मला शरण ये, मी तुझी सुटका मात्र नक्कीच करेल. हरे कृष्ण.